नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जे सोनं अक्षरशः आकाशाला गवसणी घालत होतं, त्याच सोन्याच्या किमतींमध्ये आता जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. सलग घसरणीचा कल. गेल्या 7 दिवसांचा आढावा घेतला तर त्यापैकी तब्बल 5 दिवस सोन्याच्या दरात सलग घसरण झाली. मध्यंतरी 2 दिवस दराने थोडी उसळी घेतली आणि लोकांना वाटलं की पुन्हा भाव वाढणार. पण मंडळी, काल मध्यरात्री एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचा थेट परिणाम आज सकाळच्या दरांवर दिसून आला. आज जाहीर झालेल्या नवीन किमती पाहून ग्राहक अक्षरशः आनंदात आहेत. इतकी मोठी घट एका दिवसात याआधी कधीच पाहिली नव्हती, असं खुद्द सराफ व्यावसायिक सांगत आहेत. शहरामधील चित्र. वाढत्या किमतींमुळे जे लोक लांब पळत होते त्यांच्यासाठी ही जणू गोल्डन ऑफरच ठरतीये. नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरामधील सराफ बाजारात आज मोठी गर्दी पाहायला मिळतेय. काही ठिकाणी तर दुकानाबाहेर ट्रॅफिक जॅमसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चांदीच्या दरात 1.5 लाखांची घट. चांदीबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी चांदीने 4 लाखांचा टप्पा ओलांडून सर्वांनाच घाम फोडला होता. पण आता चित्र बदललं आहे. अवघ्या काही दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 1.50 लाख रुपयांची घट नोंदवली गेली आहे. आजचा चांदीचा दर 253 रुपये प्रति ग्रॅम, सुमारे 2,53,000 रुपये प्रति किलो. सोन्याचे आजचे ताजे दर. सोन्याचा प्रकार. आजचा दर प्रति तोळा. अंदाजे दर प्रति ग्रॅम. 18 कॅरेट 1,49,000 रुपये, 11,749 रुपये. 22 कॅरेट 1,39,470 रुपये, 13,947 रुपये. 24 कॅरेट 1,53,400 रुपये, 15,340 रुपये. महत्वाची नोंद. काही दिवसांपूर्वी हेच दर 1.80 लाखांपर्यंत गेले होते. त्यामुळे आजची घसरण ऐतिहासिक मानली जात आहे. घाई नको, संयम ठेवा. दर कमी झाले म्हणून लगेच दुकानात धाव घेऊ नका. मागील 72 तासांत सोन्याचा दर 4 वेळा बदलला आहे. ज्यांनी घाईघाईत खरेदी केली ते आज दर अजून कमी झाल्याने नाराज आहेत. तज्ज्ञांचा सल्ला. जर लग्नसराई असेल किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणं शहाणपणाचं ठरेल. एकाच दिवशी सगळी रक्कम गुंतवणे टाळा. दर घसरण्यामागची कारणं. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरची स्थिती आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील काही निर्णायक बदल यांमुळे ही घसरण पाहायला मिळत आहे. हे घटक समजून घेतल्यास तुम्हाला भविष्यातील दरांचा अंदाज बांधणे सोपे जाईल. तुमची प्रतिक्रिया काय? या घसरलेल्या दरात तुम्ही आता सोनं खरेदी करणार आहात का की अजून काही दिवस वाट पाहणार? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.